सध्याची महाराष्ट्र शासनाची सोलर रूफटॉप सबसिडी संदर्भातील नोटिफिकेशन ही केवळ कागदावरच राहणार का, याची काय कारणे असू शकतील ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाची सोलर रूफटॉप संदर्भातील सबसिडीची ही 6 ऑक्टोबर 2025 रोजीची नोटिफिकेशन आहे, जी सांगते की जर ग्राहक BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखाली असेल तर 35% सबसिडी मिळणार. त्याचप्रमाणे SC/ST ग्राहकाला 30%, तर ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गातील ग्राहकांना 20% सोलर पॅनल आपल्या छतावर बसवण्यासाठी केंद्र सरकारच्या सध्याच्या 30,000 व्यतिरिक्त अधिकची सबसिडी म्हणजे अनुदान मिळणार. परंतु जी केंद्र सरकारची PM सूर्यघर योजनाची जशी सहजरित्या अंमलबजावणी झाली आणि ग्राहकांना अनुदान मिळालं किंवा मिळत आहे, तेवढ्याच सहजरित्या ही राज्य शासनाची सबसिडी स्कीम इम्प्लिमेंट होणार का, किंवा काय अशा अटी आहेत ज्यामुळे ही स्कीम तितक्या सहजरित्या राबवता येणार नाही ते आपण पाहणार आहोत. या योजनेच्या नोटिफिकेशनप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक आणि 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणारे 3,45,375 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक यांच्यासाठी ही अनुदानाची स्कीम आहे. आता या नोटिफिकेशनमधला ग्राहकाचा प्रकार आणि शासनाचा हिस्सा सांगणारा हा जो रकाना आहे त्यामध्ये 1 आणि 2 असे अनुक्रमे आहेत. पहिल्या नंबरला दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांचा आहे, तर दुसऱ्या 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. मग 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर ही अट दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना लागू नाही का, तर असं काही नाही. त्यांच्यासाठी हीच अट लागू असणार आहे. परंतु ग्राउंड लेवलला या स्कीमला इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अडथळा किंवा कोणत्या समस्या आहेत ते आपण पाहणार आहोत. नंबर 1 म्हणजे पक्की छत असणे. बहुतांश अशा ग्राहकांकडे पक्की छत नसतात ज्यावरती आपण ही सोलार सिस्टम बसवू शकतो, आणि पक्की छत मिळालीच तर शहरी भागात ती शॅडो फ्री असण्याची शक्यता खूप कमी आहे, आणि ग्रामीण भागात कदाचित शॅडो फ्री एरिया मिळालीच तर लोड शेडिंग असलेल्या ठिकाणी याचं इम्प्लिमेंटेशन थोडं अवघड आहे. नंबर 2, नोटिफिकेशनमध्ये लाभार्थी हिस्सा कमीत कमी दाखवण्यासाठी सोलर सिस्टमची कॉस्ट 50,000 पर किलोवॅट दाखवली आहे, जी ग्राउंड लेवलला अशक्य आहे. प्रत्यक्षात ही कॉस्ट DCR पॅनलसोबत 80,000 ते 90,000 पर्यंत बसवून चालू करेपर्यंत जाते. आता ही कॉस्ट कन्सिडर करता केंद्र शासनाची सबसिडी 30,000, राज्य शासन 50,000 हीच बेंचमार्क कॉस्ट पकडून जर 35% सबसिडी देणार असेल तर ती 17,500 म्हणजे एकूण अनुदान वगळता लिस्ट प्राईस 80,000 पकडली तर 32,500 लाभार्थीचा म्हणजे BPL ग्राहकाचा हिस्सा निघतो. नंबर 3, याची अंमलबजावणी ज्यांच्याकडे दिली आहे ती MSEDCL सध्याच्या सोलर ग्राहकांचा सोलरपासून मिळणारा फायदा कसा कमी करता येईल हे बघत आहे, आणि त्याच कंपनीला आपण नवीन सोलर स्कीम इम्प्लिमेंटेशनसाठी निवडतो. आणि अजून एक म्हणजे यापूर्वीच्या MSEDCL मार्फत राबवण्यात आलेल्या सबसिडी स्कीममध्ये वेंडर लोकांना आलेल्या अनुभव बघता यात अनुभवी वेंडर येण्याची शक्यता खूप कमी आहे. नंबर 4, 5 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती ही पुरवठादाराला बघायचं आहे, जे कोणत्याही वेंडरला शक्य नाही. ही जबाबदारी ₹500 स्टॅम्प पेपरवरती MSEDCL वेंडरकडून लिहून घेणार, म्हणजे EMDAवर गंडांतर आणण्यासारखं आहे, ज्यामुळे यातला अनुभव असणारे वेंडर्स कदाचित यात उतरणार नाहीत. नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर. म्हणजे ज्या ग्राहकांचे वीज वापर 2024-2025 या दरम्यान कोणत्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसला पाहिजे. हीच ती अट आहे ज्यामुळे शॅडो फ्री किंवा पक्की छत असणारे ग्राहक मिळालेच तर या अटीमुळे ते रिजेक्ट होणार, आणि त्याची जबाबदारी MSEDCLला दिली आहे, म्हणजे थोडीही शिथिलता मिळणार नाही. कारण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या महिन्यात वीज वापर हे 100 युनिटपेक्षा जास्त होतच असते.
आता ज्या ग्राहकांचा वीज वापर उन्हाळ्यात देखील 100 युनिटपेक्षा कमी असेल असे ग्राहक सोलर बसवतीलच कशाला? कारण त्यांचा ॲव्हरेज पॉवर कन्झम्पशन हे 50, 60, 70 युनिटपर्यंत असणार, तर ते सोलर कशासाठी बसवतील? ही 100 युनिटची अट ही वार्षिक ॲव्हरेजवरती जर असती तर मात्र यामध्ये इम्प्लिमेंटेशनचे जे चान्सेस आहेत ते वाढले असते. बाकी यातले अजून काही नवीन अपडेट असतील तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. तोपर्यंत धन्यवाद.